हे बघताना आपण जी कथा आपल्याला लहानपणापासून आपण ऐकतो, पूर्वपण आपल्याला सांगण्यात आलेली आहे. गोरक्षनाथ शिराळ्यात वास्तव्य असताना आत्ता त्यांचं जिथे मठ आहे, तिथून गावात यायचे आणि ज्यावेळी ते भिक्षा मागायला महाजनांच्या इथे गेले, फार भारावून जातो हे सांगताना किंवा ज्यावेळी मला हे लक्षात आलं, की किती त्या महान असतील त्या घरातल्या त्या ज्या काही गृहिणी होत्या, की त्यांनी गोरक्षनाथांनी त्यांना विचारलं, की "का वेळ झाला भिक्षा वाढायला?" तर त्यांनी सांगितले, "आज नागपंचमी आणि मी नागाची पूजा चालू आहे त्यामुळे वेळ झाला." ते म्हणले, "कसला नाग आहे?" तर ते म्हणले, "ना मातीचा नाग आहे." तर ते म्हणले, मातीच्या नागाची माते कशाला पूजा करतेस? हे घे, हा जिवंत नाग आहे, ह्या नागाची पूजा." ही शिराळ्याच्या नागपंचमीची आपण जन्मकथा म्हणतो. हेच म्हणा, की गोरक्षनाथ हे इतके फार योगी म्हणजे श्रीकृष्णानं त्यांच्यावर जे एक स्तोत्र लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये श्रीकृष्णानं त्यांना योगियांचा योगी म्हटलेलं आहे.